नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालिमकर. भाग 10. श्री स्वामी समर्थ. चोळप्पाच्या कुटुंबातील मनुष्यांपैकी महाराज एक मनुष्य बनून राहिले होते. म्हणजे ते अगदी चोळप्पाच्या घरचेच झाले होते. एके दिवशी महाराज बाहेर गेले असताना चोळप्पाच्या घरात घुबड शिरलं. हे काहीतरी विपरीत चिन्ह हे जाणून घेऊन चोळप्पाने घराच्या दाराला कुलूप लावून बाहेरून काठी लावून सगळ्या मुलाबाळांसहित चोळप्पा खासबागेत जाऊन राहिला. काही वेळानं महाराज घरी आल्यावर बघायला लागले तर चोळप्पा बागेत जाऊन राहिल्याचं त्यांना समजलं. मग महाराज चोळप्पाला खासबागेतून सायंकाळी घरी घेऊन आले. घुबड शिरलं म्हणून कोणी घर सोडतात का, म्हणून महाराज चोळप्पांना राग भरले. आणि याप्रमाणे महाराजांच्या पुढे धर्मभोळेपणा चालायचा नाही. ज्या अंथरुणावर चोळप्पाची मुलं बाळं निजत त्यावर महाराज निजत असत. महाराजांनी प्रथम चोळप्पाला फार त्रास देऊन त्याचं सत्व पाहिलं. चुलीवरचा तवा काढून चुलीमध्ये काय करायचे, चूल पेटली असताना त्यात पाणी ओतून देऊन ती वीज व्हायची काय, ओवळ्यानं स्वयंपाकाला शिवून तो विटाळायचे काय, सोवळ्याने पदार्थ वाढतो म्हणून नग्नावस्थेत वाढायला जायचे, अशा अनेक प्रकारांनी घरातील माणसांना महाराजांनी त्रास दिला. एकदा सण असल्यामुळे चोळप्पाच्या बायकोनं परातभर पुरणाच्या पोळ्या केल्या. तितक्यात एक बाहेर बैरागी येऊन अलख म्हटला. त्याबरोबर महाराजांनी जी पोळ्यांची परात उचलली ती बाहेर बुवाजवळ नेली. चोळप्पाच्या बायकोनं धावत धावत मागे जाऊन परात आपल्या ताब्यात घेतली आणि बैराग्यास एक पोळी वाढून परत घेऊन आली. एके दिवशी चोळप्पा बाहेरगावी गेला होता. सकाळच्या प्रहरी महाराजांनी चोळप्पाच्या बायकोला मुलांना घराबाहेर हाकलून दिलं आणि आपण एक मोठी काठी धरून उंबरठ्यात बसले. ते कुणालाच घरात जाऊ देईनात. 2 प्रहर होऊन गेले. सगळी माणसं भुकेने तळमळायला लागली, पण महाराज कुणाचंच ऐकेनात. मग चोळप्पा गावाहून परत आला तेव्हा त्याने महाराजांची मुलाप्रमाणे समजूत काढून त्यांना दारातून उठवलं. मग चोळप्पाच्या बायकोनं घरात जाऊन स्वयंपाक केला आणि सर्वांना जेवायला घातलं. एक वेळ असं झालं की चोळप्पाच्या बायकोला 9 महिने भरून प्रसूती समय तिचा जवळ आला होता. पोट दुखायला लागलं होतं म्हणून बाई खोलीत बाजेवर जाऊन नेसली. पण महाराजांनी जो हट्ट धरला तो ते खोलीचं दारच लावू देईनात. एवढंच नाही तर महाराजांनी खोलीत उद्योग चालवला तो असा की मडक्याच्या ज्या उतरंडी होत्या त्या उतरून सर्व खोलीभर मडकी ती पसरून ठेवली. इकडे बाईची बाळंत होण्याची वेळ झाली. महाराजांपुढे तर कुणाचाच इलाज चालत नव्हता. बायांना वाटलं की आता महाराज फजिती करतात. इतक्यात बाई प्रसूत होऊन मुलगी झाली. त्यासरशी महाराजांनी दार लावून घेतलं आणि उतरंडी रचून ठेवण्यास सांगितले. एके दिवशी चोळप्पाच्या बायकोच्या हातास विंचू चावला. वेदना सोसवेनात म्हणून त्या मोठ्याने रडू लागले. महाराज घरातच होते. ती रडतीये पाहून महाराजांनी आपला जोडा तिचकडे फेकून तिला हात घालायला सांगितला. बाईने जोड्यात हात घातल्याबरोबर तिच्या वेदना कमी होऊन हात थंडगार झाला. बाईंना वाटलं आता हात बरा झाला. अशा समजुतीनं बाईने हात जोड्याबाहेर काढला. त्या सरशा वेदना पुन्हा सुरू झाल्या. पुन्हा हात जोड्यात घालताना लगेच वेदना कमी झाल्या. जोड्यातच हात ठेवून तो उशाशी घेऊन बाई स्वस्थ झोपून राहिली. एके दिवशी चोळप्पाच्या घरी त्याची मेहुणी आली होती. अंथरुणाखाली नथ ठेवून ती रात्री झोपली. चोळप्पाच्या पुतण्यानं ते पाहिलं. पहाटेला उठून तो बागेत फुलं आणण्यासाठी जात असायचा. त्यावेळेस त्याने हळूच ती नथ काढून घेतली आणि लांबवली. बाई सकाळी जागी होऊन पाहते तो अंथरुणाखाली नथ नाही. बाई घाबरली. इकडे तिकडे नथी करता तिने हुडकाहुडक केली पण नथ काही मिळाली नाही. बाई भिक्षुकाची बायको होती. मोठ्या प्रयासानं नवऱ्याने 100-125 रुपये मिळवून नुकतीच नथ करवली होती. बाई नथी करता आक्रोश करू लागली. अक्कलकोटवासी जणांचे पोलीस, वैद्य, ज्योतिषी सर्व कोणी महाराजच होते. महाराजांजवळ जाऊन बाईने रडत रडत नथ चोरीस गेल्याचं सांगितलं. महाराज बाईंना म्हणाले, रडू नको, ओगीच बस, तुझी नथ सापडेल. बाई महाराजांजवळ बसली. 1 तास झाला नथ मिळत नाही हे पाहून बाई महाराजांना नथीबद्दल पुन्हा विनवणी करू लागली. थांब ग, तुझी नथ मिळेल, घाबरतेस का, म्हणून महाराज बाईंना म्हणाले. पुढे चोरी करणारा मुलगा फुले देवळात ठेवून घरात आला. त्याला पाहून महाराज म्हणाले, अरे ती रडत आहे, तिची नथ दे.
पोऱ्या नथ घेतल्याचं काही कबूल करेना. त्याला शिव्या देऊन महाराज म्हणाले, सकाळी अंथरुणाखालची नथ नेलेली देऊन टाक. महाराज रागावलेले पाहून मुलाने बाईची नथ कुपचूप काढून दिली. श्री स्वामी महाराजांचं अक्कलकोटाला सुमारे 22 ते 20 वर्ष राहणं झालं, वास झाला. या काळात 3 कारकिर्दी झाल्या, म्हणजे महाराजांची सेवा करणे, त्यापुढे भक्त लोक पैसा इतरजींचा ठेवत त्यांची व्यवस्था लावणे आणि साधारणपणे महाराजांवर नजर ठेवणे, ही 3 कामे 3 वेळेस 3 निरनिराळ्या व्यक्तींकडे सोपवली होती. पहिली कारकीर्द चोळोपाची, दुसरी श्रीमंत राणीसाहेब वसुंधराबाई यांची आणि तिसरी पंचांची. या कीर्ती बदलण्याचं कारण काय हे योग्य स्थळी सांगण्यात येईलच. यापुढे ज्या काही गोष्टी इथे दिल्या जातील त्याप्रमाणे जी माहिती मिळाली आहे तशी ती दिली जाते. त्यातील पहिल्याने घडलेली गोष्ट कोणती आणि मागाहून घडलेली गोष्ट कोणती याबद्दल काही खात्रीपूर्वक सांगता येणार नाही, कारण जशा गोष्टी घडल्या तशा क्रमाने त्या कुणीही लिहून ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे तशी फोड करणं अशक्य आहे. शिवाय महाराज जरी समाधीस्थ असले तरी भक्तजनांना ते जसे पहिल्याने होते तसेच ते अद्यापही आहेत. हल्ली आपल्या भक्तजनांना दृष्टांताने वगैरे अनेक चमत्कार करून ते दाखवत आहेत आणि बालकांप्रमाणे भक्तांचं ते संरक्षण पण करत आहेत. महाराज अक्कलकोटाला आल्यावर थोड्याच दिवसात संस्थानावर मोठं संकट आलं होतं, पण ते स्वामींच्या कृपादृष्टीने दूर झालं. ही हकीकत अशी आहे की सन 1857 सालचं बंडापूर्वी काही वर्ष अक्कलकोटाला पिराजीराव भोसले म्हणून मानकरी होते. अक्कलकोटचे राजेसाहेब आणि सातारकर बुवासाहेब महाराज या उभयंताचे मन शुद्ध नसल्यामुळे पिराजीराव भोसले यांनी अक्कलकोटाला बंड करून सातारकरांबरोबर लढाई करून त्यांच्या सैन्याची फार खराबी केली. उभयंता राजांमध्ये त्यांच्या तंट्यामध्ये इंग्रज सरकारनं मध्यस्थी पडून समेट घडवून आणला आणि बाजीराव साहेबांना इंग्रज सरकारांनी ब्रह्मवर्तास नेऊन ठेवलं होतं. तिथे जाऊन पिराजीने बाजीरावांची नोकरी पत्करली. आपल्या गुणांनी पिराजी हा बाजीरावाच्या छोटेखानी सैन्याचा सेनापती झाला. ब्रह्मवर्तास असताना पिराजीला एक दासी पुत्र झाला. पुढे बरेच वर्ष गेल्यावर बाजीराव व पिराजी वारले आणि 1857 साली नानासाहेब पेशवे यांनी बंड केले. पिराजीचा मुलगा दाजीबा भोसले अक्कलकोटाला होता. त्यावर मालोजी राजे यांची फार प्रीती होती, त्यांना फार स्नेह होता आणि त्यांना सर्व सल्लामसलत दाजीबाज देत असत. पिराजीचे दासेपुत्राचे बंडासंबंधी पत्र दाजीबाला अक्कलकोटाला गुप्त रीतीने मिळत असत. त्यापैकी काही पत्र मुंबई सरकारच्या हाती येऊन त्यांनी ती सोलापूरचे कलेक्टर, अक्कलकोटचे पॉलिटिकल एजंट गोल्डस्मिथ साहेब यांच्याकडे पाठवून, तुम्ही पॉलिटिकल एजंट असता, तुम्हाला बातमी नाही, हे तुमच्या निष्काळजीपणाचं दर्शक आहे म्हणून ठपका दिला. त्यावरून पॉलिटिकल एजंटांना फारच वाईट वाटलं. त्यांनी अक्कलकोटच्या राजेसाहेबांना रागाने आठवण दिली की दाजीबा भोसले यांच्या आमच्याकडे पाठवून द्यावे. श्रीमंत मालोजीराव यांनी दाजीबांवर प्रेम असल्याने ते त्यांना पाठवण्यास कांको करू लागले. आपल्या आज्ञाप्रमाणे राजेसाहेब करत नाहीत हे पाहून पॉलिटिकल एजंट यांना राग खूपच वाढला, खूपच आला. साहेबांनी राजेसाहेबांविरुद्ध सरकारात लिहून अक्कलकोट संस्थांचा बंदोबस्त करायला आपल्यालाच करावा, तितकी मदत जितकी लागेल तितकी मिळायला हवी आणि त्याबद्दल हुकूम सोलापूर लष्करातल्या मेजर साहेबांना पाठवावा अशी विनंती केली. ही बातमी अक्कलकोटाला कळताच सगळ्यांची पाच्यावर धारण बसली. आता संस्थान जप्त होत आहे असंच सर्वांना वाटलं. चिंतोपंत आप्पा टोळ कारभारी व नाना वकील सातारकर यांनी विचार केला की अशा वेळेस स्वस्थ बसून उपयोग नाही. पॉलिटिकल एजंट यांच्याकडे जाऊन काहीतरी खटपट करून आलेला प्रसंग टाळला पाहिजे. श्री स्वामी समर्थांची त्यांनी आज्ञा मागितली. जा, काही होत नाही म्हणून महाराज म्हणाले. चरणी मस्तक ठेवून उभयंता निघाले. ते सोलापुराला जाऊन साहेबांना भेटले. टोळ यांनी साहेबांना पुष्कळ प्रकारे विनवणी करून महाराजांच्या चोख वर्तनाबद्दल साहेबांची खात्री केली. साहेब दयाळूच होते. त्यांनी टोळांना अभिवचन दिलं आणि सांगितलं की आम्ही ज्या आसाम्या मागतो त्या मात्र पाठवून दिल्या पाहिजेत. चिंतोपंतांनी ती गोष्ट मान्य केली. त्याच संधीस हिंदुस्थानातून एक बंडातील मनुष्य अक्कलकोटास आला होता. तो डफ मृदुंगाच्या गतीवर फार चांगला वाजवत असे. राजेसाहेबांना डफ वाजवून दाखवून खुश करून एकांती गाठून बंडाबद्दल त्यांची मदत मागावी म्हणून तो आला होता.
तसंच म्हैसूर संस्थानातून तिथल्या राजेसाहेबांकडून एक जंगम 4 माणसं बरोबर घेऊन आला होता. ही सर्व संशयित माणसं आणि दाजीबा भोसले मिळून 27 माणसं आपल्याकडे पाठवून द्यावीत म्हणून राजेसाहेबांनी जो हुकूम आला होता तो स्वीकारला. नाईलाज होऊन राजाने सगळ्यांना पकडून सोलापुराला पाठवलं. साहेब खुश झाले आणि राजाबद्दल त्यांच्या मनात आलेला सर्व संशय दूर झाला. आता लष्कराचं काम नाही म्हणून त्यांनी सरकारमध्ये रिपोर्ट सादर केला. दाजीबा भोसले यांना 3 वर्ष ठाण्याच्या किल्ल्यात नेऊन अटकेत ठेवलं. नंतर सोलापूर जिल्ह्यात त्यांनी येऊ नये म्हणून ठराव झाला. म्हैसूरच्या राजासाहेबांनी आमचा परागंदा झालेला नौकर सोलापूरच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे, त्यांना संस्थानात परत पाठवावं म्हणून कमिशनरच्या मार्फत लिहिल्यावरून जंगमास म्हैसूर संस्थानाला पाठवून दिलं. बाकीच्या इसमांना काही दिवस अटकेत ठेवून मग सोडून दिला. याप्रमाणे आलेला प्रसंग श्री स्वामी महाराजांच्या कृपेने टळला. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य भक्कर भाग 10 समाप्त. क्रमशः श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.